आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील अवैध उत्खननाविरोधात सरकार ॲक्शन मोडवर आलंय। प्रमुख शहरांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत तशी घोषणा केली। तसंच विरार अवैध उत्खनन प्रकरणातील 10 कोटींचा दंड का थांबवण्यात आला याची गंभीर दखल घेत महसूल मंत्र्यांनी तत्कालीन तहसीलदार अमोल कोल्हे आणि एडी अमित सानप यांच्या चौकशीचे आदेश दिलेत। तसंच गौण खनिजांच्या देखरेखीसाठी हायटेक वॉर रूम तयार केली जाणार आहे। रेरा प्रकल्पांना रॉयल्टीचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय देखील बावनकुळेंनी घेतलाय। आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश बावनकुळेंनी दिलेत। उत्खननाचे दंड वसुलीच्या केसेस या किती दिवसात स्पेसिफिक निकाली काढली पाहिजे, तहसीलदार, एडीओ, कलेक्टरनी याचंही एक त्या ठिकाणी कायद्यामध्ये थोडी सुधारणा, नियमात थोडी सुधारणा। आज काय सर्व आता ओपन आहे। 6 महिन्यामध्ये 3-4 एजन्सी एम्पॅनलमेंट करून याचं एक चांगलं पद्धतीचं डॉक्युमेंट तयार करून, म्हणजे याचं जे आपण तयार करू ड्रोन सर्वेचं आणि ETHचं, त्यामध्ये एक राज्याची निविदा काढू। आणखी महत्त्वाची बातमी, विधानसभेत जयंत पाटील आणि आव्हाड यांच्याकडून बावनकुळेंचं कौतुक करण्यात आलंय। महसूल मंत्री अतिशय पारदर्शकपणे काम करतायत असं जयंत पाटील म्हणाले। तर भूमाफियांना योग्य शिस्त लावाल असा विश्वास असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर दुसरीकडे बावनकुळेंच्या कामाच्या पद्धतीवर आम्ही सगळे खुश आहोत। माफियांना साफ करून महाराष्ट्राला मेसेज देऊन टाका असं आव्हाड यांनी म्हटलं। महसूल मंत्र्यांनी आमचे आभार मानले। आम्ही त्यांच्या स्वभावाकडे बघून, पारदर्शी कारभाराची त्यांचा जो प्रयत्न आहे त्याकडे बघून नेहमीच त्यांना पाठिंबा देतो आणि ते मुक्तपणाने सगळ्या गोष्टी अतिशय पारदर्शीपणाने काम करतात। आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रातल्या या मगापासून ज्याचं वर्णन केलं त्या सगळ्या भूमाफियांना, बाकीच्या सगळ्यांना तुम्ही योग्य शिस्त लावा आणि आपण तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच हे करू शकाल अशी आमची खात्री आहे। पण काय होतंय, टाइम जायला लागलेला आहे। त्यामुळे 1 महिन्याच्या मुदतीत ह्या सगळ्यांच्या वर कारवाई आपण कराल असा विश्वास बाळगतो। मनापासून तुमचं अभिनंदन। तुमचा पारदर्शी स्वभाव, तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया, तुमचे काम करण्याची पद्धती ह्याच्यावरती आम्ही सगळे बेहद खुश आहोत, बेहद खुश आहोत। इतक्या उघडपणाने मी कधीच कोणाची स्तुती केली नाही, आज तुमची करतोय। आणि हे जे माफिया बोलले ना, तो माफिया साफ करता आला तर बघा, प्रचंड दबाव येईल, पण हिम्मत असेल तर करून दाखवा। चला महाराष्ट्राला एक मेसेज देऊन टाका।